प्रधानमंत्री जी में विश्वास करती है। शरद पवार क्या कुछ है उन्हें सुनते हैं। चला साहेब, मतदान केलं तुम्ही, काय आवाहन कराल महाराष्ट्राच्या जनतेला? सुमित नाहीये का? पकड तुम्ही, बोला. लाईट है, कैसे महाराष्ट्राचं भविष्य काम खाली धर, खाली घ्या, बूम खाली घ्या सर. नागरिकांच्या वर्षात आहे आणि अपेक्षा एकच आहे की प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाराष्ट्राचं मतदान 67% आसपास होतं आणि नॉर्थ ईस्टमधली लहान राज्य ही 70, 75, 80% सुद्धा पुढे गेली होती. महाराष्ट्रानं टक्केवारीमध्ये मागे राहिलं हे अशोभनीय आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानाचा हक्क कोणत्याही परिस्थितीत बजावा. तुम्हाला जी व्यक्ती जो राजकीय पक्ष योग्य वाटत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या, पण मतदान करा. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे पैसे वाटताना कुणीतरी मोठा पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचा आढळून येतो, कुठेतरी गाडीवरती हल्ला होतोय, जीवघेणे हल्ले होत आहेत. हे जे रूप आलेलं आहे तर याला म्हणजे कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का? साधारणतः महाराष्ट्रात मतदान नेहमी शांततेने होतं, पण नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा प्रकारचा हल्ला होता. असे प्रकार सहसा म्हणजे कुठं छोटे मोठे शक्यते होतच नाही असं नाही, पण यावेळी थोडंसं त्या जादा दिसल्या, पुन्हा त्या होऊ नयेत अशीच अपेक्षा. काल रात्री उशिरा एक प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांची नावं आली आणि त्या नावांच्या ऑडिओ क्लिप्स घेऊन त्यांच्यावरती बिटकॉईनच्या संदर्भानं पैसे मागितल्याचा आरोप एक IPS झाले पण जॉईन न झालेले IPS जे बडतर्फ झाल्यानंतर त्यांनी केलेले होते, ते आताही पुण्यामध्ये पत्रकार परिषद करतात. जी व्यक्ती काही महिने तुरुंगात होती त्याचं म्हणणं काय, याची नोंद तरी कशाला घ्यायची? माझ्या मते त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही. भाजपनं फार त्याच्यावर केंद्रीय पातळीवर पत्रकार परिषदा वगैरे घेतल्या. तो शरद पवार मीडिया से मुखातिब हो रहे थे, उन्होंने कहा वोटिंग सभी का अधिकार है, बढ़ चढ़कर हिस्सा लें, वोट कास्ट करें, ज्यादा से ज्यादा अच्छा परसेंट आए, यही उन्होंने अपील भी की आम जन से. और दीपिका, क्योंकि हम